ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाने सूचित केल्याप्रमाणे भारतभर पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार असल्याने या नमाजला जाताना सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या दंडाला काळ्या फिती लावून नमाज अदा केली। वक्फ संशोधन विधेयक 2024ला विरोध करावा असे आदेश असल्याने जळगाव शहर व जिल्ह्यातील सर्व मशिदीमध्ये काळ्या फिती लावून नमाज अदा करण्यात येऊन सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। त्याचसोबत वक्फ संशोधन बिल परत घ्या असा ठराव करून तो ठराव जिल्हाधिकारी जळगाव मार्फत राष्ट्रपती यांना सादर करण्यात आला आहे। जळगाव शहर व आसपासच्या जवळपास 175 मशिदीतून सुमारे 55,000 नमाजींनी या बिलाचा विरोध केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी, यावल। काय सांगाल, आज या ठिकाणी आपण एक निदर्शने केलेले आहेत आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, काय विषय होता? ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाने काल रात्री अधिसूचना काढून जळगाव शहर नाही पण भारतातील सर्व मुसलमानांना एक अपील केली होती की आज पवित्र रमजानचा शेवटचा शुक्रवार, ज्याला आम्ही विदतुल जुमा म्हणतो, त्या दिवशी सर्व मुस्लिम बांधवांनी नमाजला जाताना काळ्या फिती लावायच्या आणि नमाज झाल्यानंतर आपला निषेध नोंदवायचा। हे संपूर्ण भारतात करण्याचे त्यांचे आदेश होते। यापूर्वी त्यांनी 17 तारखेला जंतर मंतरला धरणे आंदोलन केले, 26 तारखेला पाटण्याला केले, 29 तारखेला विजयवाडा येथे धरणे आंदोलन होत आहे। अशा प्रकारे आता हा विधेयक संसदेत मांडला गेलेला आहे, ते संसदेत पास होऊ नये, त्यांनी मागे घ्यावा यासाठी हा एक प्रयत्न चालू आहे। जर संसदेत तो पारित झाला तर आम्ही सर्व रस्त्यावर येऊ आणि रस्त्यावर येऊन आम्ही या कायद्याला विरोध करू। म्हणून सरकारला विनंती आहे की त्याने JPCच्या माध्यमाने जरी त्याने या विधेयकावर चर्चा केलेली आहे, 6.66 करोड लोकांच्या सूचना यांना प्राप्त झालेल्या आहे, त्या सूचनालाही ते लक्ष देत नाही आहे। JPCच्या विरोधी पक्ष नेत्यांच्याही सूचनांचं ते पालन करत नाही आहे। सरकार फक्त या ठिकाणी एकच उद्देश आहे की मुस्लिम समाजाच्या ज्या मशिदी, दर्गा, ईदगाह, कब्रस्तान, खानका आहे हे हडप करण्यासाठी प्रयत्न आहे। आणि आपल्याला माहिती आहे की एकच व्यक्ती उद्योगपतीचे एक अटलांटिका काढण्यासाठी हा सर्व प्रयास चालू आहे। म्हणून आम्ही त्याला सक्त विरोध करतोय। आज आपण निवेदन दिलेलं आहे। आज आम्ही जळगाव शहरातील व जिल्ह्यातील संपूर्ण ठिकाणी प्रत्येक मशिदीचे आज प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। जळगाव शहर व जिल्ह्यातील आम्ही 175 मशिदीचे सुमारे 55,000 लोकांनी एक ठराव पारित केला सर्व मशिदीमध्ये की आम्ही 2024च्या वक्फ अमेंडमेंट बिलचा विरोध करीत आहोत आणि तो ठराव घेऊन आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना हे निवेदन सादर करीत आहोत।